नागपुर के प्रसिद्ध श्री गणेश टेकड़ी मंदिर को लेकर एक नया विवाद सामने आया है। मंदिर परिसर की जमीन पर दी गई नॉन रिन्यूएबल लीज को लेकर मंदिर समिति पर गंभीर आरोप लगे हैं। प्राप्त जानकारी के अनुसार गणेश मंदिर ट्रस्ट फ/87N को जो जमीन महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग के माध्यम से सौंपी गई थी वो नॉन रिन्यूएबल लीज पर थी, जिसकी मियाद 30 साल की थी। ये लीज साल 1996 में शुरू हुई थी और अब ये वर्ष 2026 में समाप्त हो रही है। लेकिन इस लीज के नवीनीकरण या इसके आगे के प्रबंधन को लेकर जो प्रक्रिया होनी चाहिए थी उसमें कई अनियमितताएं बताई जा रही है। पत्र में यह भी कहा गया है कि संबंधित विभाग ने इस जगह को स्वर्ण पर्यटन स्थल के रूप में मान्यता दी थी, लेकिन ट्रस्ट द्वारा पारदर्शिता नहीं बरती जा रही है। विशेष रूप से 8 जून को बुलाई गई एक विशेष बैठक में समिति के 5 विश्वस्तों को आमंत्रित किया गया था, परंतु इनमें से कई सदस्यों को ना तो बैठक की जानकारी समय पर दी गई और ना ही उन्हें इस बैठक में शामिल होने का अवसर मिला। सदस्यों का यह भी आरोप है कि ये बैठक स्पीड पोस्ट के जरिए 13 जून को उन्हें भेजी गई सूचना के माध्यम से बुलाने का दावा किया गया, जबकि बैठक पहले ही हो चुकी थी। अब इस पूरे मामले में मंदिर ट्रस्ट की पारदर्शिता और नियमानुसार लीज नवीनीकरण को लेकर सवाल उठने लगे हैं। फिलहाल मंदिर समिति के कार्यप्रणाली की गहराई से जांच की मांग उठ रही है। आजची जी सभा बोलवण्यात आली आहे त्याचं आम्ही सगळे विश्वस्त आहोत इथे आणि जेव्हापासून इलेक्शन झालं तेव्हापासून म्हणजे आम्ही विश्वस्त आहोत आणि आम्ही त्या कमिटीला म्हणजे ऑफिस बेरर्स आहेत त्यांना नेहमी रिक्वेस्ट केली की तुम्ही मीटिंग घ्या। त्यांनी मागच्या 3 महिन्यापर्यंत मीटिंग घेतल्या नाही आहे। एप्रिल मे जून नियमित सभा ही नेहमी घ्यावी लागते, दर महिन्याला घेणं आवश्यक आहे। संस्थे म्हणजे न्यासाच्या नियमाप्रमाणे दर महिन्याला सभा घेणं आवश्यक आहे, पण त्यांनी 3 महिन्यात ही सभा टाळाटोळ केली। आम्ही त्यांना बरेचदा आपले प्रश्न सांगितले, पण त्यांनी काही घेतलं नाही। आमचं या आजचा जे मुद्दा आहे की आम्हाला न कळवता बऱ्याच गोष्टी ते लोक करत आहेत, ते तुमच्या उघडकीस आणणं आम्हाला आवश्यक झालं आहे। पहिला हा आहे की जी आमची गणेश मंदिर जे आहे ते डिफेन्सच्या जागेवर आहे। त्याच्यामध्ये आम्हाला जे मंदिर जिथे आहे ती जागा ती परमनंट लीजवरती मिळालेली आहे आम्हाला 99 वर्षाकरता, पण त्याच्यानंतरची जी पार्किंग आणि जे स्वयंपाकघर आहे ती जागा आम्हाला 1996 मध्ये 30 वर्षाच्या नॉन रिन्युएबल लीज मध्ये प्राप्त झालेली आहे। नॉन रिन्युएबल लीज खास म्हणजे हा शब्द नॉन रिन्युएबल लीज मध्ये ती झालेली आहे। तर त्याच्यावरती आता आमचं मंदिर आता हे अपर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झालेलं आहे आणि त्याच्याकरता सरकारने आम्हाला 5 करोड महाराष्ट्र सरकारने 5 करोड रुपये सँक्शन केले आहे। त्या अनुषंगाने तिथे आता हे आमचं म्हणणं होतं की पहिले तुम्ही लीज रिन्यू करा आणि नंतर सगळे कामं करा, आणि लीज रिन्यू होणार नाही तर पुढच्या मिलिटरीवाले आहेत ते डिफेन्सवाले कधी कोणाला सोडत नाही। तर आम्ही आक्षेप घेतला, पण त्यांनी वारंवार ते आमचा नकार दिला आणि पुढे काही काम केलं नाही आणि त्यांनी यांच्या कलेक्टर आणि कॉर्पोरेशनच्या मार्फत टेंडर काढून तिथे सुशोभीकरणाचं काम चालू केलं। टेंडर महानगरपालिकेनेच काढलं। टेंडर आणि पैसे सगळे कॉर्पोरेशनला दिलेले आहे कलेक्टरनी, आमच्या हातात देत नाही ते टेंडर त्यांनीच काढलं आहे आणि त्यानं काम सुरुवात केली आहे। जवळजवळ बरंच काम त्यांनी करून टाकलं आहे। आमचं म्हणणं हेच होतं की पहिले लीज रिन्यू झाल्यानंतर करणं आवश्यक आहे, तो आमचा पहिला प्रश्न होता। म्हणजे नियमाप्रमाणे काम जसं असतं की लीज पहिले रिन्यू झाली असती, त्यानंतर जर हे बांधकाम वगैरे केलं असतं तर त्याला कोणी अडथळा आणला नसता, परंतु आम्ही वारंवार म्हणल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याला टाळाटोळ केली। मीटिंग घेणं त्यांनी बंद केलं, 3 महिने त्यांनी मीटिंग घेतली नाही, त्यामुळे हे सगळे प्रकार घडले आहे। विश्वस्त आरोप कुणावरती आहे, नाव सांगा त्यांचे नाव हे पत्रामध्ये दिलेलं आहे मी, तुम्ही बोला ना। आमचा आरोप आहे ऑफिस बेरर जे आहे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, सेक्रेटरी दिलीप शाहकर आणि कोषाध्यक्ष हरी लक्ष्मण भालेराव, या 3 लोकांचे आमचा आक्षेप आहे। कारण हेच मेन जे आहे काम करणारे लोक हे 3च राहतात, मेन ऑफिस बेरर्स। बाकी सगळे जॉईंट सेक्रेटरी आणि व्हाईस प्रेसिडेंट हे नंतरचे आहेत। त्या 3 आक्षेप आहे त्यांना मेन वरती यांच्यात घेतलेला आहे। म्हणजे
असं असं हो, ते ऐकत काही नाही. ऐकत नाही. ते आपली मनमानी करतात. ते आपल्या मनमानी करतात आणि हे करतात. जेव्हापासून नवीन बॉडी आली आहे तेव्हापासून आतापर्यंत किती बैठका झालेल्या आहेत आणि काय कुठल्या विषयावर मार्च पर्यंत मिटिंग झालेल्या आहेत. मार्च नंतरची मिटिंग झाली नाहीये. एप्रिल मे जून 3 मिटिंग नाही झाल्या. 13 मार्चच्या नंतर मीटिंग झालेली नाही. तुम्ही या बैठकीला मुद्दाम केला नव्हता का? अहो, सांगितलंय त्यांना, वारंवार सांगितलं आहे की तुम्ही मीटिंग घ्या, तरी त्यांनी मिटिंग घ्या हे पॉईंट ठेवा त्याच्यात. त्यांनी नाही ठेवले म्हणून मग आम्ही मिटिंग काढली. त्यांना सचिवांना पत्र दिलं होतं की तुम्ही मिटिंग घ्या. ते पत्र लावलेलं आहे त्याच्यात. सरकारचा पैसा उद्या हे काम थांबणारच आहे. कॉर्पोरेशन थांबवेल, मिलिटरी थांबवेल, कोणीतरी थांबवेल, कलेक्टर थांबवेल. मग नंतर हा पैसा सर्व वाया जाण्यापेक्षा म्हणून याकरता कसं आहे की सर्वांच्या नजरेमध्ये आणणं जरुरी आहे. कारा न्यूज के लिए सचिन झुड़ापे की रिपोर्ट। जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक, जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार, जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयाँ और जड़ी बूटियाँ, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।